तुम्ही हसत का नाही हो? थोडं हसून दाखवा ना. हसून दाखव ना. काय हसून दाखवायचं याला? लेस डेंजर हसता हो तुम्ही म्हणजे म्हणजे कळलं ना किती डेंजर हसते. माझ्याशी लग्न केलं ना अजून डेंजर हसल मग. अरे बापरे. ते लाईटीचं काय करावं? 4 वेळा कमी जास्त होती, हे सगळं फ्यूजा उडत आहेत. 4 वेळा बदलली. काय करावं काय माहिती, डोकं चालत नाही. कसं पाणी द्यायचं काय माहिती. तुझं डोकं आयुष्यभर चालणारच नाही. बंद पडक्या डोक्याच्या धर तिकडं. काय झालं कमी येऊन होता ना जेवढी तन करीत आली. तुला काही कळतं का रे? अगं संध्याकाळी भेटायचं ठरलं होतं, येणार होतं संध्याकाळी. हे ते खालच्या तुकड्याला पाणी द्यायचंय ना. अरे मला ते माहितीये तू संध्याकाळी येणार होता, पण तुला माहितीये का माझ्यासोबत काय चाललंय? काय चाललंय? हो रे, मला त्या जाऊन देते, मी तुला नंतर सांगते. मला पहिला सांग, तू माझ्याशी लग्न कधी करणार आहे? अगं करणार आहे की, मी काय नाही म्हणतोय का. करणारे हेच लावलंय तू कधीच. कर तर नाहीये लग्न तू. कोण म्हणलं लग्न करणार नाही? लग्न करणार तर फक्त तुझ्याशीच, बाकी कोणाशी करणार नाही. नाही तर तसंच राहीन, तसंच वर जाईन. हा, कोण नाही जात असं. बस शांत खोटारड्या. अगं पण झालं काय कमन चिडली एवढी? अरे तुला माहितीये का, मलाच पाहुणे येणार आहेत बघायला. पाहुणे येणार आहे? हा. दरवेळेस सारखं नाही म्हणून सांग. अरे दादा किती चिडतोय माझ्यावर, तुला माहितीये ना. प्रत्येक वेळेस मी काही ना काहीतरी कारण सांगून म्हणते की नाही मला करायचं नाही. कधी मुलातच फॉल्ट काढते, कधी ह्याच्यातच फॉल्ट काढल, कधी त्यातच फॉल्ट काढल. मग तू ह्या टायमाला तुझ्या दादातच फॉल्ट काढ. ए बस शांत तू. मी नाही ह्या टायमाला तुझ्यात फॉल्ट काढणार आहे. माझ्यात काय फॉल्ट काढायला, माझ्यात काय कमी तो. चांगलं कष्ट करतो, एवढी मोठी शेती करतो, अजून काय पाहिजे ग तुला? नाही मला नाही वाटत की तू ना काय सिरियस घेतोय आपल्या बाबतीत, समजलं ना. मी आता तुला शेवटचं सांगते, तू लवकर लग्न नसन ना करत तर मी आता माझ्या दादाला म्हणणार की बघून टाका मला स्थळ आणि मी लग्न करायला तयार आहे. हा काय करतो ना मी लग्न, त्याच्यात काय एवढं. तू फक्त चिडू नको. आणि ती कसं आहे ना, चिडले तरी लय गोड दिसते तू. गप तिकडं, जा तिकडं. मला नको सांग तुझं प्रेम. मग प्रेम नाही काय? खोटं बोलतो काय? खोटंच बोलतोस तू. नाही खरं बोलतोय. मला माहितीये तुझं ना प्रेमच नाहीये माझ्यावर, समजलं ना. आणि आता मी चाललीये, माझ्या दादाला सांगणार आहे मी बघायचं स्थळ म्हणून. अगं मी तसं मी येणारच आहे घरी. मग घरी आलो तर बाबा बोलतच नाही का, नुसतं शांत राहतं. मग काय बोलावं तेच कळत नाही. शांत राहतो म्हणजे काय? आता काय मा बापाने उड्या मारावं का? मी कशाला मग उड्या मारीन चट्ट. नंतर जेव्हा मारायचं होतं तेव्हा मारल्या जेवणी उड्या. आता हा म्हातारपर्यंत जाते ना गुडघे वाट्या बिट्या सरकून. मी तशा उड्या म्हंटले का? मग अशा जम्पिंग. काय 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 तू इंग्लिश बोलते ते मला कळत नाही बघ जास्त. अरे अशा उड्या मारतो त्या उड्या म्हणतीये मी. हा का? हा बरं खरंय. बरं मी ते लाईट आली ना, ही फ्यूज बदलितो आणि त्या खालच्या तुकड्याला पाणी देतो मी. जर तो फ्यूज काढून तुझ्या डोक्याला चिटकव. अरे नको चिडू, येतो मी आज नाही ना, उद्या नाही तर परवा, अजून 6 महिने नाही तर वर्षांनी डायरेक्ट बापाला तर हात मागवतो मी. नाही तू वर्षांनी ये, 10 वर्षांनी ये, नाही तर मला ना 2 लेकरं झाल्यावर ये. समजलं ना त्यांना खेळवायला. आज मी माझ्या बापाला म्हणणार आहे की बघ मला स्थळ आणि लावून दे लग्न. खेळ तू इथं, किती खेळायचे तुला. चालले मी. दरवेळेस अशी बोलून जाते. कोणत्या पोराला पसंत करीत नाही, कारण की प्रेम आहे ना माझ्यावर. कशाला कोण येते बघायला, ती दारातूनच हाकलून देते. कष्ट करणं महत्वाचं आहे. पहिले फ्यूजात टाकतो, त्या तुकड्याला पाणी देतो. पाहुणे पण येऊ राहिलेत की येते ना आता. ए पूर्वा काय दादा? काय किती वेळचा आवाज देतोय? बस खाली. बसले होते उरकत. किती आवाज देतोय? 2-3 आवाज गेले ये ना. काय म्हणणार? काय बोला? पाहुणे येणार रे तुला. आता मागच्या टायमाला हे बघ, तू कॉलेज संपले तुझं, आता ऐकून घे, माझं ऐकून घे ना. ऐकते ना, कान आहेत मला ऐकायला. मागच्या टायमाला ते पोरग होतं, थोडं बुट्ट होतं, काळं होतं. तू त्याच्यामुळे नाकारलं, मी मान्य केलं. थोडं काळं होतं आणि बुट्ट होतं. आता आहे ना नोकरीवाला आहे आणि चांगलं उंच आहे. अहो दादा तुमचं बरोबर आहे, पण काय गडबड आहे तुम्हाला बरं मला घालवायची इथून? घालवायचं नाही बेटा. काय होतंय, शेजारी पाहिजे नाव ठेवते. आता लग्नाचं वय झालं. तुझ्या मैत्रिणीचे किती पोरींचे लग्न झाले? हे बघा, मी काय शेजार पाजारांच्या घरात राहत नाही, मी माझ्या घरात राहते स्वतःच्या. आपल्याच घरात त्यामुळे राहते. शेजारी पाजारी काय बोलते मला ते काही घेणं देणं नाही. तुला नाही बोलत, मला नाव ठेवतेत ना. आता ते येऊ राहिलेत बरं का पाहुणे.
हे बघा दादा, तुम्ही त्यांना नाही म्हणून सांगा, येऊ नका म्हणाव. शिकलेला आहे पोरगा, शिकलेला असो हुकलेला असो मला काहीच घेणं देत नोकरी नाही. पण आहे त्याला. अहो तिकडे असून दे ना, पण मला नाही करायचं इतक्या लवकर लग्न. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, मला नाही आवडत बाकीचे पोरं. मग आता काय करायचं? नाही म्हणून सांगा, मी नाही बघणार. काय करावं आता, मला तर काय डोकं चालला ना. असं नको करू तू, थोडं ऐक. आता आलेत पाहुणे बरं का. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा. आज हवा पण सुटली जरा. असू द्या काय नाही. कस काय झाला प्रवास? प्रवास खूप छान झाला. एकदम मस्त होता प्रवास, काही नाही, एकदम सुटसुटीत झाला एकदम. पाऊस पाणी आहे का तुमच्याकडं? पाऊस पाणी अजून कुठला, अजून महिना 2 महिने टायमिंग. आमच्याकडे झाला म्हणजे थोडा अवकाळी. हा का? मुलगी कुठे आहे? ही माझी मुलगी आहे. हीच आहे का? हो. अच्छा अच्छा. नाव काय तुझं? पूर्वा. अच्छा. शिक्षण वगैरे झाले ना, ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. हा का? स्वयंपाक वगैरे येतो का? येतो पण जास्त नाही येत. काय जास्त नाही म्हणजे? चपात्या वगैरे नाही येत अजून. अरे बापरे. अहो पण तुम्ही मला एवढं विचारता, तुम्ही ह्यांचे कोण आहेत? मी यांची बहीण आहे मोठीवाली. बर बर. शांत बस ना. का शांत बसून? विचार ना, काय विचारायचं असेल तर. मी आता काय सगळं तू विचारला, आता काय विचारायला? चपातीच येत नाही दिला. शिकन येईन ते, चपाती शिकन तिला, काय नवीन आहे आता. काय करायचं, नाव विचार, काय काय आवडतं ते विचार. तिने सांगू का मी? मला विचारतो. हा? आहे का तुमचं नाव काय? पूर्वा. किती वेळा सांगू एकच पूर्वा. वा खा नाव. नावींच्या लक्षात राही नाही काय. आणि शिक्षण काय म्हटलं तुम्ही? बाई काहीतरी. डबल डबल कशाला अरे मी विसरलो, मी आज लक्षात येईल पाहण्यातच होतो ना. आवडली मी ना हरून गेलो होतो. म्हणजे त्याचं म्हणणं कसं आहे, तू आवडली, तू एवढी सुंदर आहे की मला काय बोलावशी असं कळ नाही, असं त्याला म्हणायचं आहे. बोलतोच कशाला आहे? हा निघून जा ना सरळ. काय बोलल्या का तुम्ही? नाही नाही नाही, काय नाही बोलले, बोला तुम्ही. ते कसं, आमच्यात ना गाईचा गोठा आहे, आमच्यात म्हशी आहे, गाय आहेत. सकाळ संध्याकाळचं दूध काढायला लागतं, शेण टाकायला लागतं. येईल माझं बाप काढायला. पोराचं शिक्षण किती झालं? ग्रॅज्युएशन झाले त्याचंही. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तो इंजिनियर आहे, 50,000 पेमेंट आहे त्याला. चांगलं आहे. चांगलं आहे ना. त्याला आजपर्यंत कुठलीच मुलगी आवडलेली नाही, पहिलीच तुमची मुलगी आवडली. त्यामुळं ना एखादा चांगला मुहूर्त बघू आणि पटकन उरकून टाकू यांचं. कशाला जास्त वेळ लावायचंय, बरोबर का नाही? बरोबर. हा. दादा हे बघा, घाई करू नका, मला आवडणार नाही हे. मी माझ्या मनाविरुद्ध नका जाऊ तुम्ही, मी तुम्हाला आधीच सांगते. तारीख मग? बरं ऐका ना, मुला मुलीला थोडं सेपरेट बोलून घेऊ द्या, त्यांचं काय सिक्रेट. तुम्ही दोघे जा साईडला बोलून घ्या. हा हा. आमचं कसं आता झालं गेलं नाही का, तुमची मन जुळले पाहिजे. ते आम्हाला कितीही चांगलं वाटलं तर दोघांना एकमेकांना पटलं पाहिजे का नाही? जा बाई. पूर्वा, हे बघ आई, पोरग चांगलं आहे, 50,000 पगार आहे त्याला, घरी शेतीबाडी आहे, दुधाचा व्यवसाय आहे त्यांचा. तू ऐकलं ना आता? तुझी आई गेल्यापासून मी तुला कस कस सांभाळे माहिती ना तुला. हा, तू आहे ना आता नाही म्हणून नको, नाकार नको देऊ, नाही मी माझ्या जीवाचंच काहीतरी करत. तू मग काय कर, आता जाऊन बोलून ये बरं. जा बरं. दादा तुम्ही असं कसं बोलतं बरं? काय नाही बोलत मी. ही जाऊन बरं तू ना का. ह्याला पण मी 17 वेळा बोललेली, एक घरी एक घरी एक घरी. नाही आला. नाही काय नाही. चल. चला चला. कसं आहे, आपल्याला पसंत पडून त्यांची मन एकमेकाची जुळली पाहिजे ना. बरोबर. हो काय चाललंय? चटई महेश, बसले. बस. तुला नाही माहिती का, नाही मला काहीच नाही माहिती. आज पूर्वाला पाहुणे आले. कोणाला? पूर्वाला. पाहुणे बघायला आली? हा, मुलाला 50,000 पगार आहे, मुलाची बहीण आहे ती. अरे बापरे. ते आता बाजूला गेल्यात बोलायला, नाही का, पसंतच पडल्यासारखं आहे, म्हणजे एकदम पसंत पडलं. हा. बस ना. नाही आलो मी, थोडं काम होतं, येतो मी. आणि लग्नात चांगलं काम करायचं भावासारखं. हा हा येतो. येऊ का? हा. आणि काय घाई झाली गाड्या पोराला? शेजारचे आहेत का? हा. काय असतं का आजकाल मुलांचं हे चालतं. हो मी काय म्हणतो, ऐका ना, वातावरण किती मस्त आहे आज, नाही का, एकदम तुमच्यासारखं. रोजच असं वातावरण असतं, त्यात काही नवीन आहे? बरं मी काय म्हणतो, लग्न झाल्यावरती तुम्हाला कुठं आवडेल फिरायला जायला? माझ्या घरी. तुमच्या घरी? नाही, मी हनीमूनचं बोलतोय ना. हनीमून काय हनीमून? हा. लग्न झालंय का? मग होईल ना मग लग्न, अजून त्याला काय एवढं. मग जेव्हा होईल तेव्हा बघू.
थोडं रागीटच दिसता का तुम्ही पण आवडतं मला, स्वभाव आवडला तुमचा. काही स्वभाव आवडला ह्याला, काही गरज आहे का माझ्याशी लग्न करायची? जायचं ना, किती भारी पुरी भेटतील. पण नाही, इथंच यायचंय. आपण काय करू माहितीये का, विमानाने जाऊ, विमानाला बालीला जाऊ, बाली बाली. हा ह्याला ना त्या विमानातच कोणते काय हा विमानात जाऊ आपण बालीला, नाही का? म्हणजे नाही का, तुम्ही आणि मी फक्त दोघच मस्त नाही का? तुम्हाला काही शॉपिंग बिपिंग करायची असेल तर ते पण नाही का? जमन ना, जमन. हा तुम्ही हसत का नाही हो? थोडं हसून दाखवा ना. हसून दाखव ना. काय हसून दाखवायचं याला? लेस डेंजर हसता हो तुम्ही, म्हणजे कळालं ना किती डेंजर हसते. माझ्याशी लग्न केलं ना अजून डेंजर हसल मग. अरे बापरे. हा चालतं, मला काय अडचण नाही. म्हणजे मला आवडल्या तुम्हीच. आता काय आहे, माझ्या ताईने मी खूप पोरी बघितल्या पण मला एक पण पसंत नाही आली, कारण की त्यांच्यात जी बात होती ती नव्हती. मला तुम्हीच लय आवडलं, नाही का? म्हणजे मग करा ना लग्न माझ्यासोबत, नाही का? खरंय बाबा तुझं, खरंय. ह्याला म्हंटल होतं ये घरी, ये घरी, माय बापाला विचार, पण नाही. आज येतं, उद्या येतं, 1 वर्षांनी येतं. झालं का, पडलं हा माझ्या माग. आता काय करावं मी? काय काय बोलताय तुम्ही? काही नाही, काही नाही. मी म्हणजे असं तुम्हाला असं लय बोलता ना, असं एक स्वतःला असं ते मला सवय आहे, मनातल्या मनात, मनातल्या मनात, मनातल्या मनात बोलत जायची. बोलत जायची, पण मारायची असं नाही. तुम्ही असं करू राहिला. पण ठीक आहे, मला विचारायचं होतं, प्रश्न विचारले मी. बरं झालं का तुमचं विचारून? हा झाले माझं झालं. मला ठीक आहे, मला सांगा तुम्ही काय सांगायचंय? ते वडिलांना विचारून काय ते- उन्हात तानात मोकर गप्पा मारायला लावल्यात. झालं असं बोलून तर चला लवकर. हा चला 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 काम ना धंदे. चला चला. एवढं गोण्या भरून झाले का मस्तपैकी रोप लावू. हे अरे अक्षय, अरे इथं काय करतो तू? अरे गोण्या तू भरतो ना माती, रोप लावायची आहेत ना. काय झालं, कमी एवढा दम लागलाय? अरे ती पूर्वा, काय झालं पूर्वाला? ते तिथं जमू राहिलं लग्न. काय? गेली ती तुझ्या हातातून गेली आता. अरे बस असं- आता असंच वाहतो बस. अरे कस काय हातातून आणि तिचं प्रेम आहे माझ्यावर. अरे मग ती कोणाला पसंत नाही करीत, मलाच पसंत करते. ए बाबा, ते तिला बघायला आले, त्यांची सोयरीक जमली आता, माहिती का? तुला कोणी सांगितलं? अरे मी गेलो तसंच तुझ्या घरी, तर नाही का चटे आथरलेली मस्त, नाही का पाहुणे आले तुमच्या घरी. ते म्हणत होते नाही का, ती बाई म्हणजे 50,000 पगार आहे पोराला, असं तसं चांगलं पोरग आहे. पूर्वाला बी आवडलं काय? हा ते बोलायला गेले, बाजूला बोलायला गेले. ते मी म्हणलं पहिले अक्षाला सांगावा. अरे बरं झालं तुम्हाला सांगितलं. तोच माझा मित्र. एक काम राहू दे, काम नंतर करते. आणि एकदाच पोरगी माझ्या हातातून गेली ना पूर्व, एक तर एवढा जीव लावतो मी तिला, आणि तिने दुसरीकडे लग्न केलं तर तिच्या पोरांना मला, तिच्या पोरं मला मामा मामा म्हणते. नाही नाही, तर घरी ना, घरी चल 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 चल. काय किती वेळ झाली ते येतात का नाही? आली आली. आली काय मग झालं का बोलणं? हा झालंय बोलणं. मला मुलगी पसंत आहे. बरं आता एखादी तारीख बघू पटकन आणि उरकून टाकू. मग येऊ का आम्ही? एवढं लवकर जातोय? कोण आहे हो? अरे मला हे मुलगा पसंत नाही, नाही लग्न बिग्न अजिबात करत नाही. तुला आताच सांगतो. हा बघ, आपलं इतकं वर्षाचं प्रेम काय तेव्हा असले पोरा सांग हे करशील होय? हा हा मामा, पूर्व कोण येते? हा अरे बापरे, प्रेम आहे आमचं. बाई 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 मामा. बाई. हा तुम्हाला अवघडच सांगतो. झालं की हे सर्व. आणि ही तुमची पोरगी असली आणि आमच्या पोराच्या गळ्यात घालत होता का काय? म्हणूनच तुम्ही निरोप देत होता आमच्या इकडं. असली बिसली नाही ती पूर्वा, तिचं माझ्यावरच प्रेम आहे, शेवटपर्यंत माझ्यावरच राहणार आहे. म्हणून ते बाकीच्याला नाही म्हणत होती. पाहुणं आत्ता जागा झाला का तू? अगं मला कळत ह्यो आलता महेश पळत पळत माझ्याकडे, मला म्हणला ते पूर्वाने तू पोरग पसंत केलं होय. हा केलं मी. आणि मी त्याशीच लग्न करणार आहे आणि त्यासोबतच राहणार आहे. हा मग आता माझं काय, मी काय अगं करू बाई मग? बाई, नको नको आमच्याशी ते नको. महेश त्यासाठी चालतं का इथं? मग त्यांनी तर सगळं जाईल. अहो मामा तुम्हाला सांगतो, मला तुमच्या पोरी संग लग्न करायचं मला बाकी आहे. जर तुम्ही मला पोरगी दिली नाही तुमची, तर मी पळून घेऊन जाईन. आणि हे तुला मी सांगतोय. ऐका, तुम्ही किती जरी मारलं, तुम्ही किती मारा, मी माझा जीव गेला तरी चालत. तुमच्या पोरी संग लग्न करणार मी, आणि तुमच्या पोरीचा बी जीव आहे माझ्यात. विचार प्रेम आहे का नाही? काय? चांगले पाहुणे आले, पगार आहे त्याला 50,000. तू मध्ये काय मोडतो? तू काय, तुला करत लाज वाटते का? ओ दादा, इकडं होतो मी बोलते. दादा ऐका, मी इतके दिवस तुम्हाला काही बोलले नाही, पण आता मी तुम्हाला सांगून टाकते, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे.